रियासती हुकूमत ने स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन के तहत चलने वाली बस सर्विस को खानगी कंपनियों के सुपुर्द करने का फैसला किया है, जिसकी वजह से महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल के 250 से ज़ायद मुलाजिमीन ने सियाफित लगाकर हुकूमत की पॉलिसी के ख़िलाफ़ एहतजाज किया। यह एहतजाज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ की जानिब से किया गया। एसटी डिपार्टमेंट में खिदमत अंजाम देने वाले मुलाजिमीन का कहना है कि रियासती हुकूमत अगर एसटी डिपार्टमेंट को खानगी कंपनी के हवाले करने जा रही है, जिसकी वजह से यहाँ खिदमत अंजाम देने वाले मुलाजिमीन की मुलाजमत ख़तरे में आ सकती है। कई लोगों को मुलाजमत से निकाला जा रहा है। हुकूमत के इस फैसले से न सिर्फ इस महकमे में काम करने वाले मुलाजिमीन मुतासिर हो रहे हैं, बल्कि आम लोगों को भी इसकी मार झेलनी पड़ेगी। खानगी कंपनियां बस टिकट में इजाफा करेगी और मुनाफाखोरी का माहौल बनेगा, जिसकी वजह से लोगों को इसका खमियाजा भुगतना पड़ेगा। इसलिए हुकूमत को फौरी इस फैसले पर नज़रसानी करते हुए स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन को खानगी कंपनी के हवाले नहीं करना चाहिए। इस फैसले के खिलाफ एक बड़ी एहतजाजी तहरीक चलाने का भी इशारा दिया गया है। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखा ही जी एसटी डेपो आहे, म्हणजे एसटी महामंडळ आहे, हे एसटी महामंडळाचं जे ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय। पण आता सध्याला हे जे एसटीचं जे महामंडळ आहे ते महामंडळ बनिया ब्राह्मणांना विकण्याचं षड्यंत्र फार मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे। आणि ही जे एसटीला विकण्याचं काम जे चालू आहे त्याचं खाजगीकरण करण्यात चालू आहे। त्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुक्यामध्ये 250 आगारामध्ये आणि 31 विभागामध्ये 3 विभागाच्या कार्यशाळेमध्ये हे आंदोलन चालू आहे। काळीफीत आंदोलन चालू आहे, हे दिसत आहे तुम्हाला। हे काळीफीत आंदोलनाचा एकच उद्देश आहे की एसटी ही विकली नाही पाहिजे। बहुजनाच्या सुखासाठी आणि बहुजनाच्या हितासाठी ही एसटी आहे। जर एसटीला विकलं तर काय होईल? येणाऱ्या काळामध्ये आमचा जो प्रवासी वर्ग आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून ते लोक आमचे दर वाढवतील। आणि एवढंच नाही की आमचे जे मुलं शाळेला जातात त्या शाळेची जी पास निघते ते पास जी शाळेच्या अल्प दरामध्ये निघते, पण ती अल्प दराची पास येणाऱ्या काळामध्ये जे नको तेवढा भाव त्याचा वाढवतील हे खाजगीकरणातले जे बनिया ब्राह्मण लोक आहेत। तर हे जे आहे एसटीला विकण्याचं षड्यंत्र सगळ्यात महत्त्वाचं हे इकलं जात आहे। आणि इकल्यामुळं काय होत आहे, आमचा जो वाहक आणि चालक आहे, आमचा जो कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे तो काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये तो घरीच बसणार आहे, त्यांची नोकरी जाणार आहे। आणि तेवढंच नाही की त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहेत। जर समजा जर खाजगीकरण रोखलं नाही, लक्ष द्या, तर हे आम्ही देशव्यापी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून आम्ही देशव्यापी काय करू, भारत बंद करू या एसटीच्या समर्थनात उतरून। म्हणून एसटीच्या समर्थनातले फक्त डिपार्टमेंटचे लोक नाहीत, 850 डिपार्टमेंट त्याच्या पाठीमागे आहे, ते ध्यानात घेतलं पाहिजे, लक्ष द्या। त्याचबरोबर आमची ही लढाई लढण्यासाठी जिल्ह्याच्या कोर्टापासून जे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आमचे वकील लोक आहेत। एसटीला विकू दिलं जाणार नाही आणि जर एसटी विकली तर आमचं काही कल्याण होणार नाही। म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा आमचे जे पोलीस डिपार्टमेंटचे लोकसुद्धा आहेत, जे एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जातात, त्यांनासुद्धा नेण्याचं काम हे बहुजनाच्या हिताचं काम जे करतात एस टी महामंडळाचे आमचे जे कर्मचारी लोक आहेत हे करतात। त्यांच्यावर जाचकाठी लावलेली आहेत आणि त्या जाचकाठीला सुद्धा आम्ही विरोध करत आहोत। एवढंच नाही की मालवाहतुकीमध्ये सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे ते सुद्धा बंद झाला पाहिजे। आणि हे आंदोलन जन आंदोलनात रूपांतर होणार आहे, लक्षात घ्या। जर एसटीचं रोखण बंद म्हणजे विकणं बंद केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, रॅल्या काढू। एवढंच नाही की आम्ही कोर्टात सुद्धा लढाई लढण्याचं काम करू। एवढं बोलून मी थांबतो। जय मूल्यवान साथियो। विभागीय अध्यक्ष संजय सिंह ठाकूर, आज एसटी खाजगीकरणाच्या विरोधात आज आम्ही नांदेड विभागात पूर्ण 16 तालुके आणि 9 आगार आणि 1 विभागीय कार्यालयात पूर्ण काळीफीत लावून आंदोलन केलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की एसटी विकली गेली नाही पाहिजे आणि एसटीच्या विरोधात जे राजकीय अनास्थेचं काम चालू आहे, राजकीय धोरण जे चुकीचे ठरत आहेत त्याच्या विरोधात आमचा आणि जाचक अटी आणि शिस्त आवेदन पद्धत हे फक्त चालक आणि वाहकाच्या विरोधात कर्मचारी वर्ग संपवण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही काळीफीत आंदोलन केलेलं आहे। आणि जे शासनानं काल GR काढून जे 3,500 गाड्या एस टी बसेस जो खाजगीकरण करण्याचा जो खाजगी कंत्राटदाराकडून जो गाड्या घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो फार जाचक आहे। कारण त्या गाड्या खाजगी कंत्राटदाराच्या असतील आणि त्याच्यावर चालकसुद्धा खाजगी कंत्राटदाराचेच असतील। मग आमच्या चालकांनी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न। आमचे चालक तर बेरोजगार होतील। त्या विरोधात आज आम्ही राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे
काळीफीत आंदोलन करून माननीय कलेक्टर साहेब, माननीय तहसीलदार साहेब, विभाग नियंत्रक नांदेड व आगार प्रमुख नांदेड यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केलेला आहे.